आंबेगाव तालुक्यातील मनसर जवळील निगोटवाडी बायपास परिसरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. उजव्या कालव्यात एका युवकाने त्याच्याबरोबर असलेल्या युवतीला ढकलल्याची घटना समोर आली असून संबंधित युवतीचा शोध अद्याप सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस्ती सावरगाव, तालुका जुन्नर येथील रमेश बबन कडाळे वय 22 व त्याच्याबरोबर असलेली 21 वर्षाची युवती यांच्यामध्ये कालव्याजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाल्यानंतर रमेश कडाळे याने त्याच्याबरोबर असलेल्या युवतीला वाहत्या पाण्याच्या कालव्यात ढकलले. ही घटना तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर भीतीपोटी रमेश कडाळे यानेही कालव्यात उडी मारल्याचे सांगितले जात आहे. मात्र सतर्क ग्रामस्थांनी तात्काळ प्रयत्न करून त्याला पाण्याबाहेर काढले. दुसरीकडे वाहत्या पाण्यात गेलेल्या युवतीचा शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच मनसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या असून युवतीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रमेश कडाळे याला ताब्यात घेतले असून नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इथं नाही